आहे ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ठेवीदारांना दाखल केलेल्या एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे। एसपी वानखेडे यांनी गेवराई पोलिसांना तसे आदेश दिल्याची माहिती आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमॅन सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्या विरोधात ठेवीदारांना दाखल केलेल्या एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम न्याय दंडाधिकारी एसपी वानखेडे यांच्या न्यायालयाने दिलेले आहे। गेवराई पोलिसांना पोलीस ठाणे प्रमुखांना तसे आदेश दिलेले आहे। गेवराई इथल्या जितेंद्र ओमप्रकाश मुंदडा यांना मुदत ठेवीवर भरघोस व्याज दिलं जाईल असं सांगा शाखाधिकाऱ्यांना विश्वासात घेतला आणि त्यामुळे मुंदडा यांनी 27,05,000 रुपये ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये मुदत ठेव स्वरूपात ठेवले होते। पण आता घरगुती अडचणींमुळे मुंदडा यांनी मल्टीस्टेटचे शाखाधिकारी आणि संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांच्याकडे मदत ठेवींची रक्कम परत मागितली, पण टाळाटाळ करण्यात आली। त्यामुळे मुंदडा यांनी दिनांक 20 फेब्रुवारीला नोटीस पाठवली। मात्र तक्रारदार मुंदडा यांची ठेवीची रक्कम त्यांना अदा केली नाही। त्यानंतर 28 फेब्रुवारीला दुसरी नोटीस पाठवली आणि गेवराई पोलिसात लेखी फिर्याद दिली। मुंदडा यांनी पोलीस अधीक्षकांकडे रजिस्ट्री पोस्टाने फिर्याद पाठवलेली आहे, मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, चौकशी सुद्धा केलेली नाही। त्यामुळे मुंदडा यांनी न्यायालयात धाव घेतली आहे आणि गेवराई इथल्या प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये ॲडव्होकेट शरद काळे यांच्या मार्फत प्रकरण दाखल केलं। फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक 91/2024 या प्रकरणामध्ये आदेश होऊन अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे आणि कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल, नेमकं काय प्रकरण आहे? सुरेश कुटेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत, काय अपडेट्स मिळत आहेत याविषयी? फराहाजी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्या विरोधात ठेवीदाराने दाखल केलेलं एक प्रकरण होतं आणि त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गेवराई पोलीस ठाण्याला दिलेले आहेत। कारण ज्ञानराधामध्ये काही दिवसांपूर्वी जितेंद्र ओमप्रकाश मुंदडा या ठेवीदारांनी भरघोस व्याज दर दिला जाईल त्यांना अशा प्रकारचं एक आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्या बँकेमध्ये तब्बल 27 लाख रुपयांपेक्षा जास्तची जी काही अमाऊंट आहे ती भरलेली होती। मात्र त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नव्हता आणि त्यांनी तक्रार दिल्याच्या नंतर कुटे यांना जी नोटीस पाठवण्यात आलेली होती त्या नोटीसचाही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी रिप्लाय मिळालेला नव्हता, कुठला प्रतिसाद दिलेला नव्हता। त्यामुळे आता अखेर या ठिकाणी अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे आणि सुरेश कुटे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा हा गुन्हा जो आहे तो दाखल होत आहे। निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।